ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 14. वेद परमेश्वराची खरी वाणी. परमेश्वराच्या नामरूपाविषयीच्या शिकवणीत जे भेद आढळतात ते फारसे महत्त्वाचे नाहीत. त्या भेदांवर वाद घालण्याची आवश्यकता नाही. परमेश्वराविषयी बोध करून देणं हेच सेवाकार्य पुरेसं आहे. हे जग आणि विश्व काही हजार वर्षांपूर्वी निर्माण झालं आणि भविष्यात कधीतरी नष्ट होईल या इतरांच्या मताला भारतीय मान्यता देत नाहीत. तसंच विश्व शून्यातून उत्पन्न झालं हे विधानही ते मान्य करत नाहीत. त्यांचा विश्वास असा आहे की प्रकृती ही शून्यातून जन्मलेली नसून ती सदैव पूर्ण आहे. तिला आदी नाही, अंतही नाही. तिची केवळ स्थूल आणि सूक्ष्म अशी रूपं आहेत. पूर्णत्वाचे प्रत्यक्ष पुरावे दिसत नाहीत म्हणून प्रारंभी शून्यच असलं पाहिजे असा निष्कर्ष काढणं हे आत्मबोधाचे लक्षण नाही. अस्तित्वाच्या इतरही पातळ्या आहेत. उदाहरणार्थ, आपण केवळ हे स्थूल शरीर नाही. या स्थूल शरीरात सूक्ष्म शरीर, मन आणि मनाहूनही अधिक सूक्ष्म असं अजून एक अस्तित्व आहे. ते म्हणजे जीवात्मा. जीवात्म्याला ना आदी आहे ना अंत. त्याला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. तो अक्षय आहे. हीच ती सत्यता आहे ज्यावर भारतीयांचा विश्वास आहे. हा विश्वास वेदांच्या घोषणांवर आधारित आहे. आपण परमेश्वराची उपासना करताना डोळे मिटतो. आकाशाकडे तोंड करून परमेश्वराला आपण बाहेर शोधत नाही. इतर लोक मानतात की त्यांचे धर्मग्रंथ दैवी प्रेरणेने लिहिले गेले. पण भारतीयांचा विश्वास असा आहे की ऋषींच्या अंतःकरणातून प्रगट झालेले वेद हे परमेश्वराची खरी वाणी आहे. जसे भाव तसेच भव म्हणजे घडते. विद्यार्थ्यांनो, जो मनुष्य स्वतःचा रात्रंदिवस धिक्कार करतो, स्वतःला क्षुद्र आणि दुर्बल समजतो, तो कधीही काहीही साध्य करू शकत नाही. जो स्वतःला दुर्दैवी समजतो, कमी लेखतो, तो तसाच बनतो. त्याऐवजी तुम्ही स्वतःला ईश्वराचा अंश आहात, तुमचं खरं स्वरूप दिव्य आहे असे भाव विकसित केलेत तर मग तुम्ही खरोखरच दिव्य बनू शकता आणि सर्व शक्तींवर प्रभुत्व मिळवू शकता. जसे भाव तसे भव. यद भावम तद भवती. तुमचे भाव सर्वात महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे काही आहात त्याचा पाया तुमचे भावच आहेत. आत्म्यावर श्रद्धा ठेवा. मनुष्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्या श्रद्धेच्या अभावाने त्याच्यामध्ये आसुरी वृत्ती बळावते आणि तो दुराचरणात आनंद मानतो. तुमच्या पूर्वजांनी या श्रद्धेच्या बळावरच समृद्धी, शांती आणि आनंद यांची प्राप्ती केली. जेव्हा लोक ही श्रद्धा गमावतात तेव्हा त्यांचं अधःपतन निश्चित असतं, कारण ती श्रद्धा म्हणजे जीवनाचा श्वास आहे. श्वास नसेल तर तो शव बनतो. श्रद्धेचा श्वास असेल तर तो शिवस्वरूप होतो. आत्म्यावर श्रद्धा म्हणजे व्यक्तीतील शिवतत्वाचं प्रगटीकरण होय. ती श्रद्धा सर्व प्रकारच्या शक्ती प्रदान करून मनुष्याला पूर्णत्व देते. कारण आत्मा स्वभावतः स्वयंपूर्ण आहे. त्या अवस्थेची अनुभूती घेण्यासाठी इतर कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. पवित्रता हा सुद्धा आपला स्वभाव आहे आणि परिपूर्णता हा सुद्धा आत्म्याचा स्वभाव आहे. अपवित्रता आणि अपूर्णता या मानवाला परक्या आहेत. विद्यार्थ्यांनी हे सत्य विसरू नये. खरी शिक्षण पद्धती हीच श्रद्धा जागृत करून प्रत्येक कृतीत पूर्णत्वाची जाणीव निर्माण करणारी असायला हवी. हेच योग्य प्रकारच्या शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. धर्म म्हणजे अनुभव. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा आणखी एक सत्य लक्षात ठेवावं. भारतीयांसाठी धर्म म्हणजे अनुभव, त्याहून कमी काहीही नाही. स्वतःच्या प्रयत्नांनी साध्य न केलेलं कोणतंही यश मोलाचं ठरत नाही. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या प्रयत्नांनी विकसित करावी लागते. दैवी कृपा ही वैयक्तिक प्रयत्न आणि आध्यात्मिक साधनेची प्रतीक्षा करत असते. धर्मातील सिद्धांत आणि आदेश हे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात करावे लागतात. केवळ पोपटाप्रमाणे पाठांतर करून त्याची पुनरावृत्ती करणं पुरेसं नाही. सत्याची ओळख पटवणं ही पहिली पायरी आहे.
सत्य जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर धार्मिक संघर्ष आणि पंथीय मतभेद नाहीसे होतील. परात्पर तत्त्व म्हणजे विश्वात्मा सर्वात जवळ असूनही आपण त्याला दूर समजतो आणि इतर सर्व गोष्टी प्रत्यक्षात खूप दूर आहेत तरीही आपण त्यांना जवळ समजतो. जर ही जाणीव झाली तरच हृदयातील गाठी सुटतील. जय साईराम.